राहते, तुम्ही जळगावला राहता किंवा नाशिकला राहता किंवा नागपूरला राहता किंवा मुंबईला राहता किंवा कुठेही राहता. माझ्याकडे इथे मी स्प्राईट प्यायले पुण्यामध्ये. काय टीचर तुम्ही पुण्याला राहता? अरे उदाहरण दिलं, ऐका. पण हो, मी पुण्यातच राहते, पण ऐका. आता मी तुम्हाला जे सांगते ते उदाहरण समजून घ्या. बघा, मी पुण्यामध्ये आहे आणि आता मी इथे स्प्राईट प्यायले. ते स्प्राईटची एक चव आहे बरं का. आणि मी तुमच्या गावात आले आणि मी तिकडे येऊन पण स्प्राईट प्यायले, तर तिथलं स्प्राईट मला काहीतरी वेगळं लागेल का? नो टीचर. नाही. आणि आपण सगळे पिकनिकला गेलो समजा नागपूरला, बरोबर, आणि आपण सगळेच्या सगळे मिळून पिकनिकला गेलो नागपूरला आणि नागपूरमध्ये पण स्प्राईट प्यायलो, तर ते वेगळं लागेल का नागपूरचे म्हणून? आपण दिल्लीला गेलो तर वेगळं लागेल का? नाही. का? नो मॅम. पण का? कारण टीचरची स्प्राईटची जी कंपनी आहे ती एकच राहील. नाही टीचर, जे स्प्राईट बनलेलं आहे त्याची कंपनी वेगळी असू शकते, पण त्याच्यातलं म्हणजे त्याच्यात जे प्रोडक्ट्स यूज केलेले ते सर्व काही सेमच आहेत. बरं, ऐका, कंपनी एक असली तरी त्याचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स वेगवेगळे असू शकतात. हेड ऑफिस इकडे, तिकडे एक मॅन्युफॅक्चरिंग, इकडे एक मॅन्युफॅक्चरिंग, ते होऊ शकतं. पण स्प्राईट मध्ये ह्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं, ह्या प्रमाणामध्ये सोडा घालायचा, त्याची जी एक वेगळी चव आहे, अशी नाकाला असं गुदगुल्या होणारी, ते काय आहे? ते इतक्या प्रमाणात टाकायचं. त्याचा रंग असायला पाहिजे ते इतक्या प्रमाणात, त्या बाटल्या अशाच असल्या पाहिजे, अशाच आकाराच्या पाहिजे. ह्या सगळ्याचं जे सगळीकडे एक युनिफॉर्मिटी आहे का बरं? त्याच्यामध्ये जे ठरवलेल्या गोष्टी आहेत त्या फिक्स राहतात. थोडक्यात ते त्याचं सूत्र आहे. सूत्र म्हणजे तो फॉर्म्युला. स्प्राईट बनवायचं असेल तर हे ह्या प्रमाणामध्ये असं 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 बनवायचं. तुम्ही मुंबईला बनवा, पुण्याला बनवा, नागपूरला बनवा, दिल्लीला बनवा, हे असंच बनतं. असंच पिझ्झा म्हणा, पिझ्झा, कुठलेही पिझ्झा बघा तुम्ही, पिझ्झा हटचा पिझ्झा माझ्याकडे, तुमच्याकडे, इकडे तिकडे सारख्याच चवीचा बनतो. तेच त्याचं फॉर्म्युला असतो, सूत्र असतं. लिज्जत पापड सांगायचा मुद्दा, मी उदाहरण का देते तुम्हाला, हे आपल्या चवीच्या रिलेटेड गोष्टी आहेत, आपल्याला माहिती आहेत. त्याच्या चवी असतात त्या सारख्याच असतात, बरोबर ना? त्याचा जो फॉर्म्युला असतो तो बदलला की चव बदलली. साधा आपलं रोजच्या भाजीचं बघा, थोडंसं मीठ बदललं की चव बदलली. त्याचं जर आपलं सूत्र बदललं तर त्याच्या प्रोडक्टमध्ये बदल होतो. म्हणजेच काय, मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय कळतं? जे स्पेसिफिक सूत्र आहे त्याच्यामध्ये कोण किती प्रमाणात टाकलंय ह्याचं सूत्र आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. जर तुम्ही म्हणाल H2O, तर माझ्याकडचा H2O, तुमच्याकडचा H2O, पुन्हा नागपूरचा H2O, पुन्हा दिल्लीचा H2O बघितला तर सगळीकडचा H2O हे प्रमाण सारखं आहे, फिक्स्ड आहे. म्हणूनच ते पाण्याचा एक रेणू आहे. मॉलिक्युल म्हणजे रेणू, रेणूचा फॉर्म्युला म्हणजे त्याच्यामध्ये सूत्रबद्ध किती प्रमाणामध्ये काय काय टाकलंय त्याचं चेकिंग कुठे होतं? रेणूसूत्रामध्ये होतं. ठीक आहे. कोणत्या कोणत्या मूलद्रव्याचे किती अणू आहेत बघा ना, त्याची व्याख्या दिली आहे. संयुगाच्या एका रेणूमध्ये कोणत्या कोणत्या मूलद्रव्याचे किती अणू दिलेले आहेत ते रेणूसूत्र आपल्याला सांगतं, बरोबर? आता उदाहरण दिलेत ना आपल्याला खाली काही, तर ते कसं मांडायचं ते दिलंय. कसं लिहिणार आपण? पाणी म्हणजे H2O. घटक मूलद्रव्य कोणती आहेत? हायड्रोजन, ऑक्सिजन. हायड्रोजन क्लोराईड HCl. काय मूलद्रव्य असेल सांगा? हायड्रोजन आणि क्लोराईड. बरं, क्लोरीन, त्याचं नाव आहे क्लोरीन. मिथेन CH4. कोण कोण याच्यात सांगा? कार्बन आणि हायड्रोजन. मॅग्नेशियम, मॅग्नेशियम क्लोराईड. काय काय येईल? मॅग्नेशियम आणि क्लोराईड. मॅग्नेशियम आणि क्लोराईड. बरं, मॅग्नेशियम सगळ्यांचं बरोबर आहे. क्लोराईड कोणाचंच बरोबर नाही. ते क्लोराईड नाही, ते क्लोरीन आहे. नाव क्लोरीन. या रेणूचं नाव म्हणजे या संयुगाचं नाव क्लोराईड आहे. मॅग्नेशियम क्लोराईड हे त्याचं नाव. जसं पाण्याचं नाव काय आहे? H2O म्हणजे वॉटर, बरोबर ना? वॉटर हे आपण त्याला म्हणतो, पण याच्यामध्ये H2O. तसंच क्लोराईड हे नाव आहे पण तो आहे क्लोरीन. म्हणून त्यातले घटक मूलद्रव्य कोण आहे? मॅग्नेशियम आणि क्लोरीन. आता अणूंचे आपल्याला दिसतंय हायड्रोजन 2,
ऑक्सिजन 1, ह्याच्यामध्ये किती असेल? 1 1. मिथेन, कार्बन किती? 1. हायड्रोजन 4 मॅग्नेशियम 1 क्लोरीन टीचर 2 क्लोरीन 2 मॅग्नेशियम 1 आणि क्लोरीन 2. बरोबर, करेक्ट. आता आपल्याला हे समजलं की ह्याच्यामध्ये काय काय आहे आणि किती प्रमाणामध्ये. समजलं की नाही? आता ह्यातला संबंध आपण बघितला, त्यात कसे रासायनिक बंधांनी एकमेकांनी जोडलेले असतात आणि ते असं पण कसं लिहायचं हे आता आपल्याला खाली दिलेलं आहे बघा. हा टेबल बघा. H ची संयुजा म्हणजे काय सांगा रे? त्याला इंग्रजीमध्ये व्हॅलेन्सी म्हणजे काय? मॅम मी सांगते. केलाच तिला तिला कंप्लीट पूर्ण होण्यासाठी किती द्यायचे आणि तिला किती घ्यायचे ते इलेक्ट्रॉन्स. करेक्ट. कोणी सांगितलं? नाव सांगा. शिवम. शाबाश. हायड्रोजनला द्विक पूर्ण होण्याकरता एकच इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून त्याची संयोजा 1 आहे. क्लोरीनला अष्टक पूर्ण करण्याकरता 1 इलेक्ट्रॉन कमी आहे, म्हणून त्याची पण संयोजा 1 आहे. क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, मग त्याची संयोजा 7 का नाही सांगा बरं? टीचर संयोजा ही कधी पण 5च्या खालीच असते. असं काही नाहीये. संयोजा म्हणजे ते इलेक्ट्रॉन जे बंधांमध्ये भाग घेतात. 7च्या 7 इलेक्ट्रॉन कशाला फिरतील? ते ऑलरेडी त्यांच्या घरात येऊन बसलेले आहेत, ते तिथे शांत आहेत. एकाचीच कमी आहे, म्हणून 1 ही संयोजा आहे. 7 तर आलेत ना ऑलरेडी घरामध्ये, एकाचीच कमी आहे. बरोबर, म्हणून संयोजेमध्ये ते इलेक्ट्रॉन आपण धरतो जे दिले किंवा घेतले जातात. बाह्यतम कक्षेमध्ये 50 असतील, पण त्याची संयोजा 50 नाही असू शकत. 5च्या कमी असते, हा आपण शोधलेला त्याच्यावरचा एक अनुमान आहे. बरोबर आहे, 5च्या खाली असते, कारण 4 एकूण अष्टक पूर्ण करायचे, त्यातले 4 म्हणजे सेंटर आहे ना. 4च्या कमी असतील तर ते देतील, 4 पेक्षा जास्त असतील तर ते घेतील, 4 असतील तर ते शेअर करतील, जे कार्बन करतो. तुम्हाला पुढच्या वर्षी येईल कार्बन केमिस्ट्रीमध्ये. तर सांगायचा मुद्दा असा की संयोजा म्हणजे काय? इलेक्ट्रॉन देणं किंवा घेणं ह्याची संख्या. आता हे तुम्ही आरामात सगळं पूर्ण करू शकता. हायड्रोजनची संयोजा 1, क्लोरीनची संयोजा 1. बरोबर, इथे H आणि X असं दिलेलं आहे. H म्हणजे हायड्रोजन, X म्हणजे दुसरे त्याच्या बरोबर असलेले जे कोणते तरी दुसरे रेणू अणू आहेत त्या ह्याच्यातले संयुगातले. हे आपल्याला आरामात भरता येईल, तुम्ही हे भरा मग तुम्हाला समजेल. कार्बनची संयोजा 4 आहे. ठीक आहे, इथे हायड्रोजन 1 दिलाय आणि दुसरा जो आहे ना कार्बन, नको ना लावू पंखा, मला थंडी असते. कार्बनची संयोजा 4 आहे, हे तुम्हाला मी सांगते. बाकी सगळे तर 1 1 1 1 आहे. ठीक आहे, आता आपण जाऊया खाली. संयुगाचे रेणूसूत्र माहित असल्यास त्यावरून घटक मूलद्रव्यांच्या संयोजा कशा ओळखता येतील? त्याकरता हायड्रोजन संयोजा 1 आहे हा आधार धरायचा. बघा कसं काढलं. घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहिणे. संज्ञा म्हणजे नावं, कार्बन आणि ऑक्सिजन. संयोजा किती? 4 आणि 2. आता अष्टक पूर्ण करायचे की नाही? कार्बनला अष्टक पूर्ण करायचे 4 आहेत, ऑक्सिजनकडे 2 आहेत बाह्यतम कक्षेमध्ये म्हणजे संयुजेमधले. तर आता तो काय करेल? 2 इकडे, ऑक्सिजनचे इकडे, तिरकस गुणाकाराने काय होईल? C2O4 असा एक सोपा आपल्याला काय मिळाला? मॉलिक्युलर फॉर्म्युला C2O4. ठीक आहे. हा, संयुगाचे अंतिम रेणूसूत्र लिहिणे म्हणजे काय करायचं? आता त्याच्या घटक अणूंची संख्या लहानात लहान आणि पूर्णांकी असावी याकरता आवश्यक असल्यास पायरी 4 मधील सूत्रास योग्य त्या क्रमांकाने भागायचं. आता C2O4 याच्यामध्ये डाऊट येतोय. बोला. टीचर Cचं 2 येत आहे आणि Oचं 4 येत आहे, त्याचा क्रॉस का होत आहे? आपल्याला काय करायचंय? त्याचं एकमेकांशी बॉन्डिंग कसं होईल, आपल्याला त्याचा मॉलिक्यूल कसा बनला हे बघायचंय की नाही. म्हणून सगळ्यात सोपी पायरी आहे त्याचा तिरकस गुणाकार करायचा. याला याला गुणा, ह्याला ह्याला गुणा. काय बनलं? C2O4 बनलं. पण आपण टीचर मग त्यांची संज्ञा 4 आहे त्याच्यामुळे का? ओची संज्ञा 4 आहे त्याच्यामुळे? संज्ञा म्हणजे नाव.
घटक मूलद्रव्याची संज्ञा म्हणजे काय? कार्बनला आपण कसं लिहितो सी, ऑक्सिजनला कसं लिहितो ओ. संज्ञा लिहा म्हणजे त्याचं नाव लिहा शॉर्टकटमध्ये. त्याची संयुजा लिहायची आपल्याला खाली. संयुजा म्हणजे त्याची व्हॅलेन्सी, कार्बनची 4, ऑक्सिजनची 2. सगळ्यात पुढचा महत्वाचा मुद्दा तुम्ही तिथपर्यंत गेलाच नाही, तिकडे आधी या, मग तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होईल. बघा इथपर्यंत आलं का? C2O4. C2O4 हा मॉलिक्यूल आपल्या ओळखीचा नाहीये, पण आता तिथे काय दिलंय की ह्या दोघांनाही कशाला भागणं येतो? 2 आणि 4ला. 2 जातो की नाही? 2ला 2ने भागलं तर काय होतं? 1. आणि 4ला 2ने भागलं तर काय होतं? 2. मग अंतिम रेणूसूत्र काय आहे बघा बरं. हा ओळखीचा आहे का आपल्या? कार्बन डायऑक्साइड. बरोबर. कार्बन डायऑक्साइड कसा मिळाला आपल्याला? आपण सोप्या पद्धतीने ते काढलं. कार्बन ऑक्सिजन 2 घटक आहेत, ह्याची संयोजन लिहिली, तिरकस गुणाकार केला. आता ते कसे आहेत? 2ने भाग जाणारे आहेत. बरोबर. 3ने भाग जाणारे असेल तर तुम्ही तसं करू शकता, 4ने जाणारे असेल तर तसं करू शकता. तुम्हाला ते बघायचंय की खाली येणारे जे काही खालचे नंबर आहेत त्याला कशाने भाग जातो. आता ह्या दोघांनी 2ने भाग जातो ना, मग सिंपल CO2 हे रेणूसूत्र, अंतिम रेणूसूत्र छोट्यात छोटं करायचंय आपल्याला. बरोबर ना? अशा पद्धतीने ह्या सगळ्यांची आपण मूलद्रव्यांच्या जोड्या बनवू शकतो तिरकस गुणाकाराने. हा आपल्या धड्याचा सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा होता, जो PPT मध्ये आपल्याला असं डिस्कस नाही करता आला असता, कारण पुस्तकामध्ये असं उदाहरण दिलंय, हो की नाही? हे सगळं वापरून तुम्ही यांची रेणूसूत्र काढू शकता. बघा ना, आता CH, च्या खाली 4 लिहा, Hच्या खाली 1 लिहा, तिरकस गुणाकार करा. काही भाग जाईल का मला सांगा? CH4. परफेक्ट. आता ह्याचं मला सांगा, फेरसच्या खाली 2, सल्फरच्या खाली 2, तिरकस गुणाकार करा. काय येईल सांगा? काय येईल? Fe2S. हा, आणि या दोघांना कशाने भाग जातो? Fe2 आणि S2 ला? एकाने. नाही, 2ने पण जातो ना. काय होईल? FeS. बरोबर ना? आलं का FeS? आलं टीचर. चला हे सांगा, नायट्रोजनच्या खाली 3 लिहा, हायड्रोजनच्या खाली 1 लिहा. NH3 अमोनिया. करेक्ट, परफेक्ट. किती सोपं होतं हे. सगळ्यात शेवटचा भाग होता, सगळ्यात महत्वाचा होता आणि सोपा पण होता. आता आपण जाऊया नवीन धड्याकडे. आय एम व्हेरी एक्साइटेड. नवीन धडा आपला खूप मस्त आहे बरं का. बघा, त्याचं नाव धातू अधातू. चला 2 सेकंद, मला तुम्ही सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा आणि कोणी कोणी काय काय दागिने घातले सांगा पटकन चटकन. कॅमेरे ऑन करा. बघा माझ्याकडे पण कडे, चांदीचं कडे आहे माझ्याकडे, आणि अंगठ्या पण आहेत. टीचर आम्ही काहीच घातलेलं नाहीये. असं होऊ शकत नाही, काहीतरी असेल, पट्टी बिट्टी घरात तरी कोणीतरी काहीतरी घातलं असेल. असं काही गरजेचं नाही आपणच घातलं पाहिजे. हा, ते बघ त्याच्याकडे आहे. शाबाश. अजून कोणाकोणाकडे काही काही आहे का? दाखवा मला. मला बघायचंय. लावण्य काय दाखवलंय? अच्छा, चांदीचं कडे आहे. बरं, अच्छा. अरे मला कानातलं दाखवते, पण तिचं नाव मला नाही माहिती. नाव दिसतंय भानुदास पाटील. ओके, बरं. सोन्याचं आहे? कोणी घातलं सोन्याचं? बरं, बाकीच्यांचं मला दाखवा. कोणी हँडरेस केलं आहे का? अजून दाखवलंय का? मी घातलंय मॅम. थांबा, मी ना ते माझं टाईल छोटी करते, म्हणजे मग तुम्ही सगळे दिसाल. हा, आता दिसतात सगळे मला. थांबा. सना हँडरेस केलंय, तू काहीतरी दाखवणार आहेस का मला? प्रतीक्षा अंगठी दाखवली. ओके ओके ओके. हा, तिने पण अंगठी दाखवली. माझ्याकडे पण अंगठी आहे. शाबाश. ओके, वीरेंद्र सिंह पाटील अंगठी दाखवलेली आहे. अच्छा, मोती घातलेली अंगठी आहे जागृती पाटील. शाबाश. बघा,
तुम्ही स्वतः जरी दागिने घातले नसतील तरी पण तुमची आई, ताई, बाबा, काका कोणीतरी काहीतरी दागिने घालतं. सोन्याचे, चांदीचे, पितळेचे, हातामध्ये पंचधातूचं कडं असतं, पायामध्ये ते ऍसिडिटी होऊ नये म्हणून ते अंगठ्यामध्ये पण बऱ्याच बायका घालतात. हे तुम्ही सगळं बघितलं असेल. तर मला सांगा की कशाला हे सगळं घालतात बरं? आणि ह्याच वस्तूंचं का घालतात? सोनं, चांदी, बिंदी याचं का घालतात? मॅम त्या राजधातू आहेत ना, काय राजधातू. राजधातू म्हणजे? हॅलो मॅम, मी बोला. सांगू का? मॅम, मेटल आहे ना, तर सोने, चांदी यांना लस्टर राहतं. हे म्हणजे जर आपण घातलं तर ते म्हणजे त्यांना जर आपण उन्हात गेलो तर ते चमकता, त्याच्यामुळे म्हणजे होतं पण. आणि मग त्यांचं आपण अंगठी पण बनवू शकतोय त्याला. छोटीशी तार करून काही पण बनवू शकतोय. पुन्हा कानातले पण बनवू शकतोय आणि ते तुटत पण नाही. त्याच्यामुळे आपण ते म्हणजे घालतो, इयरिंग म्हणजे कानातले घालतो, अंगठी घालतो. बरोबर. बऱ्याच गोष्टी एकत्र सांगितल्या. ज्यांनी ज्यांनी हँड रेस केला त्यांना काही बोलायचं काय विषयावरती? आता हँड्स डाऊन करा. लोअर युअर हँड्स इफ यू वॉन्ट टू गिव्ह आन्सर्स, देन ओनली यू कीप देम रेस्ड. सना, काही बोलायचंय? बरं, महत्वाचा प्रश्न आता असा आहे, हे सगळे धातू जे तुम्ही दाखवले, मी दाखवले, एवढे महाग असतात का बरं? मग हेच घालायचे? प्लॅस्टिक बिस्टिकचं पण आपण काहीतरी बनवू शकतो, चमकदार, छान, स्वस्त, टिकाऊ, तुटलं तरी काही प्रॉब्लेम नाही, परत घेता पण येईल. 70,000 सोन्याचा भाव चाललाय, काहीच्या काही आहे. एवढं महाग घेण्यापेक्षा काहीतरी प्लॅस्टिकचं बनवून घ्यायचं ना, नाही घालायचं. बघा, प्लॅस्टिकची बादली आणि आपली लोखंडाची किंवा स्टीलची बादली किती महाग असते. स्टीलची बादली, लोखंडाची बादली. प्लॅस्टिकची काय 50-60 रुपयाला पण मिळून जाते. मग इतकं सोपं पर्याय आपल्याकडे असताना कशाला एवढं महाग घ्यायचं? काय कारण असेल त्याचं, सांगा बरं मला. तिने सांगितलं ऋतुजाने की ते राजधातू आहेत, पण एवढं मला कळत नाही. बरं शिवम, सांग बरं. टीचर, कारण की स्टील जर घेतलं तर ते चपत जास्त करून चपत नाही. आताची स्टील आणि ते टिकाऊ असतात. जसं बादली थोडी जरी वरून आदळली किंवा पडली तर ती फुटू शकते. बरोबर. मग ते जास्त टिकावं म्हणून आपण ते प्लॅस्टिकचं घेत नाही. पण ते म्हणजे मला तरी असं वाटतं बघा, आपण किती खर्च करतो या सोन्या चांदीवर, त्याच्यापेक्षा तेवढाच खर्च करून किती स्ट्रॉंग प्लॅस्टिकच्या वस्तू बनवता येतील सोन्यासारख्या. विचार करायला काही हरकत नाही ना. सोन्याला पर्याय शोधायचा आपल्याला. तर एवढा महाग सोन्याचा एक दागिना घेण्यापेक्षा त्या 70,000मध्ये मी किती भयंकर प्रमाणामध्ये चांगलं असं काहीतरी प्लॅस्टिकचा पर्याय शोधून काढू शकते. एक ऑप्शन सांगते विचार करण्यासाठी. पण आपल्या पण सगळ्यांना टीचर ते प्लास्टिकचं तुटून जाईल. नाही ना. मग प्लॅस्टिक मध्ये आता बघा, आपल्याकडे प्लॅस्टिकच्या ज्या चादरी वाळू घालायच्या दोऱ्या असतात त्या काय तुटतात का? एवढ्या जाळ्या चादरी आपण त्याच्यावर वर्षानुवर्ष टाकतो, तुटतात त्या? नाही तुटत. त्या पण चांगल्या चमकदार असतात. प्लॅस्टिक पण वेगवेगळ्या प्रकारचं असतं. आता मुख्य मुद्दा येतो हाच, धातू आणि अधातू. धातूंमध्ये निसर्गतःच ती चमक आहे, म्हणूनच ते एवढे महाग आहेत आणि म्हणूनच त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या बाकी सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहेत. अगदी साध्या लहान बाळाला पण आपण जेव्हा अन्न भरवतो तेव्हा चांदीच्या ग्लासमधनं पाणी, चांदीच्या वाटीमधनं, चमच्यामधनं, का बरं? की ते एकतर महत्वाची गोष्ट मिळते, जसं ही म्हणाल तसं राजधातू आहेत, रॉयल आहेत, रॉयल मेंबर्स आहेत. दुसरं, ते त्या निमित्ताने कुठेतरी कसं तरी आपल्या शरीरामध्ये जातात. म्हणजे तुम्हाला माहिती असेल च्यवनप्राश मध्ये किंवा याच्यामध्ये चांदीचा असा वरख लावलेला असतो. आपण खूप साऱ्या मिठाया खातो त्याच्यावर पण चांदीचा पेपर असतो. तर तो कशासाठी असतो? एक प्रकारे चांदीचे काही कण आपल्या शरीरात जावे असा त्याच्या मागचा काहीतरी उद्देश असतो. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे हे निसर्गतः मिळणारे आहेत, ते कमी प्रमाणामध्ये आहेत म्हणून ते महाग आहेत. पण त्यांच्यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे ते महाग आहेत. आपण काहीही करू शकतो. प्लास्टिक काय, दगड काय, पूर्वी दगडाचे कानातले पण घालत होते, असं काही नाही. आणखीन लाकडाचे पण कानातले असू शकतात, लाकडाच्या रिंग मणी असतात त्याचे असतात. प्रत्येक गोष्टीची एक व्हॅल्यू आहे आणि ते काही ऑप्शन आहेत आपल्याकडे. पण सोनं, चांदी किंवा प्लॅटिनम हे तर आहेतच. बघा ना, हे प्लॅटिनम सारखंच दिसतंय. पण ह्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही कुठलेही धातू बघा, अगदी तांब, पितळ हे जरी बघितलं ना, त्याला पण त्याची एक विशिष्ट चमक आहे आणि हीच धातूंची कॅपॅसिटी आहे जी त्यांना अधातूंपेक्षा वेगळं करते. सगळ्यात आधी आपण हा धडा सुरू करण्यापूर्वी ना 2 महत्वाच्या गोष्टी बघूया.
धातू आणि अधातू. समजा की आपण एक पिक्चर बघतोय, कुठलाही पिक्चर मध्ये कोण असतं? एक हिरो आणि एक विलन. हिरो कसा असतो सांगा बरं मला, मी आधी पण सांगितलं, बघू तुम्हाला किती लक्षात आहे. हिरो कसा असतो? मॅम तो चांगला असतो. खूप चांगला. मॅम त्याचं कॅरेक्टर चांगलं घेतलेलं असतं टीचर. काय असतं? त्याचं कॅरेक्टर चांगलं घेतलेलं असतं. त्याचं कॅरेक्टर खूप चांगलं असतं. अजून आणि तो तो सगळ्यांना वाचवतो. मुलांना वाचवतो. टीचर जर कुणावरती हमला झाला तर तो धावून त्याच्या जवळ जातो, त्याची सहायता करतो. दिलदार असतो, दिलदार. स्वतः उभा राहतो बसमध्ये पण लोकांना सीट देतो. बरोबर ना? आणखीन दिसायला पण चांगले असतात हिरो, है ना? कसे जंगली सारखे केस बीस वाढवलेले. ते अॅनिमल पिक्चर मधले हिरो म्हणत नाही आम्ही, ते तो पिक्चरच नावच अॅनिमल आहे, त्याच्यामुळे त्याच्यातनं दिसतच तसं. पण पुष्प पिक्चर मध्ये पण तो त्यांचा हिरो आहे ना. पुष्प पिक्चर मध्ये तो दिसलाय तसा, तो जिथे राहिलाय तिथले ते सगळे लोक तसेच आहेत ना. त्यांच्यातला पण तो हिरो आहे, मग त्यातल्या त्यात तो बरा आहे. खरं सांगायचं म्हणजे हिरो कसं असतात? स्मार्ट, डॅशिंग, हँडसम, लोकांची मदत करणारे, दयाळू, मायाळू, सगळं त्यांच्याकडे असं देऊन टाकणारे, तरी खुश असणारे, त्यांना गोळी लागली तरी पण ते मरत काही चांगले असतात आणि काही वाईट पण असतात. कशामधले? म्हणजे एखाद्या पिक्चर मधले. नाही, मी सगळ्या पिक्चर मधल्या हिरोबद्दलच बोलते. मोस्टली हिरो हे सगळे चांगलेच असतात. पिक्चर वेगळं असेल तर गोष्ट वेगळी आहे, मी ते नाही म्हणते. पण मी तुम्हाला हिरोच्या एक प्रॉपर्टीज सांगते. प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म. विचार करा, ज्या सगळ्या हिरोच्या प्रॉपर्टी आहेत त्या सगळ्या मेटलच्या प्रॉपर्टी आहेत. मेटल कसे असतात? शायनिंग, मस्त असे चमकदार दिसणारे, एकदम असे स्मार्ट. वाह, त्याला बघून असं वाटतं वाह काय चमक आहे. असे हिरो पण असेच असतात ना, चांगले केस बीस विंचरलेले, चांगले कपडे घातलेले असे वगैरे. जनरली पिक्चर मध्ये असेच हिरो असतात. नंतर मी जसं म्हणलं, त्यांची स्ट्रेंथ मोस्टली सगळे त्यांचा कॅरेक्टर, त्यांना विलननी किती पण मारलं तरी पण ते तसंच राहतो, म्हणजे तो मरत नाही. असं तो मरतही नाही, त्याला काही लागतही नाही, तो फक्त थकतो, परत तो उठतो आणि मारायला लागतो. असे धातू असतात. धातू काय करतात? तुम्ही काय सांगितलं नवीन सांगा ना, मला तुमचा आवाज येत नव्हता. मी तेच सांगितलं. धातू काय करतात? धातू हे असे हिरो सारखे असतात, त्यातले आणि हिरोचे गुणधर्म सारखे आहेत. दिसायला स्मार्ट, असे अट्रॅक्टिव्ह वगैरे, चांगले बिंगले असे असतात. दुसरं, त्यांच्यामध्ये खूप स्ट्रेंथ असते, शक्ती असते, इंटरनल स्ट्रेंथ. किती पण मारलं तरी पण हिरो मरतो का? नाही मरत. हे सहसा नाही मरत. पण त्याच्यामध्ये जी अंतर्गत शक्ती असते ती खूप असते. तशीच ती आपल्या मेटल्स मध्ये पण असते. नंतर जसं आपण म्हणलं की हे मेटल कसे असतात? दयाळू, मायाळू, हिरो सारखे. स्वतः उभे राहतात बसमध्ये, पण ते आपली सीट कोणाला तरी देऊन टाकतात, म्हातारे आजींना, काकूंना. असे एकदम दयाळू, मायाळू, लोकांवरती मदतीचा वर्षाव करणारे वगैरे असे असतात. तसंच आपले मेटल पण असतात. त्यांच्याकडे त्यांची कट्टर असतेच. कोणता पण पिक्चर मधला जर आपण हिरो बघितला तर त्याची कुणाशी तरी दुश्मनी असतेच. मग ज्याच्याशी दुश्मनी असते तो आपल्या स्टोरीतला नॉन मेटल आहे. तिकडे जाणार आहे आपण. आता मेटलकडे चाललोय ना. तर मेटल कसे? स्मार्ट, हँडसम, रॉयल, मदत करणारे आणि आतून स्ट्रेंथ असलेले. शिवाय त्यांच्याकडे अजून एक खूप चांगली गोष्ट असते, ते गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात. दुसऱ्या कोणाला तरी अन्याय झाला की लगेच त्यांच्यापर्यंत ते येतं की हे काय, असं कसं, मी नाही सहन करू शकत. गुड कंडक्टर्स. त्याच्या बाबतीत झालंय तरी ते आपल्यावर घेतात आणि जाऊन त्याच्याकरता मदत करतात. बरोबर. हीट अँड इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर्स असतात. पिक्चर मधले हिरो गाणी पण म्हणतात, माहिती आहे ना. म्हणजे ते स्वतः म्हणत नाही, पण ते गाणी बिणी म्हणतात, कुठे कुठे डान्स बिन्स करतात. म्हणजे तुम्हाला माहितीये का, धातूचा एक विशिष्ट आवाज येतो. धातूवर धातू आपटला की त्याचा आवाज येतो. आपण सगळे मंदिरात जातो बघा, आणि मंदिराची घंटा असेल, आपण असं वाजवलं की टंग आवाज येतो. बराच वेळ तो आवाज घुमतो. आणि तो असा आवाज तुम्ही चमचा आणि ग्लास, तुम्हाला मागे पण सांगितलं असेल हे काय आहे. तर चमचा आणि ग्लास दोन्ही स्टीलचे घेऊन करून बघा, टंग असा आवाज करून बघा. तो आवाज प्लॅस्टिकचा ग्लास, प्लॅस्टिकचा चमचा, काचेचा ग्लास, प्लॅस्टिकचा चमचा, असं करून चेक करून बघा. तसा आवाज येणार नाही जो की मेटलचा येतो. ते सोनोरस, म्हणजे ते एक प्रकारे तो जो विशिष्ट आवाज आहे जो धातूंचा असतो त्याच्यामध्ये दिसतो. ठीक आहे. म्हणजे आपण धातूचे गुणधर्म बघतोय की धातू हे कसे स्पेशल असतात. तर ह्या सगळ्या गुणधर्मांना
आपण जर बघितलं तर ते सगळे धातूमध्ये आहेत. गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, मोस्टली सॉलिड, इंटरनल स्ट्रेंथ. गुड कंडक्टर्स झालं त्याच्यामुळे ते काय आहेत, मॅलिएबल आणि डक्टाईल, म्हणजे कोणत्या पण सिच्युएशन मध्ये त्याला टाका तुम्ही तर लगेच मोल्ड होतात. म्हणजे एका सीन मध्ये तो मारामारी करत असतो, लगेच दुसऱ्या सीन मध्ये जाऊन तो लोकांशी चांगलं वागायला लागतो. जशी सिच्युएशन तसे ते बदलतात. गुड इन डक्टिलिटी अँड मॅलिएबिलिटी. डक्टिलिटी म्हणजे बारीक तारा करणं. आपल्या ज्या दीपिका मॅम, हा जी बोलिये. तुम्ही मला बोलवत होतात का? यती बोलते मी. नाही नाही नाही. अच्छा अच्छा ठीक आहे. नाही मग तुम्ही स्क्रीन शेअर नाही करताय ना, मला वाटलं स्क्रीन शेअरिंग मध्ये काय प्रॉब्लेम आला तर मी नाही, मध्ये नाही. नव्हती थोडा क्लासमध्ये. आम्ही स्टोरी बोलतोय आणि मग आम्ही पुस्तकावर जाणार आहे म्हणून मग जरा अच्छा आम्ही अच्छा ग्रेट. हम्म. अच्छा अच्छा ठीक आहे. नाही माझं मध्ये लक्ष नव्हतं म्हणून म्हटलं जस्ट चेक करू काय हेल्प पाहिजे का. येस ठीक आहे. थँक्यू. ओके तर थँक्यू. आता ह्याच्यामध्ये काय होतं की आपले जे धातू आहेत त्यांच्यामधले जे गुणधर्म आपण बघतोय तर ते बारीक तारेमध्ये पण कन्वर्ट होऊ शकतात आणि त्याच्या आपण चपट्या चपट्या पट्ट्या पण बनवू शकतो. अल्युमिनियमच्या तारा पण असतात आणि अल्युमिनियमचे शीट पण असतात, बरोबर. असे आपले धातू हे काय बरं म्हणतो आपण, सर्व गुण संपन्न असे असतात. आता जर हे धातू असतील तर मग अधातू कसे असतील सांगा बरं जरा मला. विलन. विलन म्हणजे कसे? आता सांगा. जे धातूमध्ये जे गुणधर्म आहे ते अधातूमध्ये नसणार. हा म्हणजे मग काय असणार? टीचर म्हणजे धातूंना टीचर जे धातू आहेत त्यांची आणि ते टीचर जे धातू असतात टीचर. ऐका ऐका. टीचरच्या धातूंमध्ये जी शक्ती असते ती अधातूंमध्ये कमी असते. बरोबर. आणि टीचर धातू हे ठिसूळ असतात. ठिसूळ असतात. टीचर याचा अर्थ धातू म्हणजे पिक्चरचा हिरो आणि अधातू म्हणजे पिक्चरचा रॉयल. ऐका आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पेपरमध्ये हा प्रश्न आल्यावरती लिहायचा नाही की हा धातू म्हणजे हिरो आणि अधातू म्हणजे विलन. हे तुम्हाला समजण्याकरता मी सांगते आणि आपल्याला हसत खेळत धातू अधातू समजावे म्हणून सांगते. आपण सगळे पिक्चर बघतो म्हणून सांगते. पेपरमध्ये जाऊन तिकडे उद्धार करून नका टाकू की हे धातू म्हणजे हिरो, ते हिरो सारखे दिसतात, ते हिरो सारखे मारामारी, असं काहीही लिहायचं नाहीये. हे आपल्याला समजण्याकरता आपण आठवीत आहोत. आपण मजा मस्करी करत शिकतोय धातू आणि अधातूचे गुणधर्म. तर ह्याच्यातनं हे धातू म्हणजे काय सांगू का? सांगा. टीचर धातू हे ठिसूळ असतात आणि धातूंना चकाकी नसते आणि अधातूंची घनता कमी असते टीचर. आणि अधातू हे म्हणजे अधातू वर्धनीय नसतात व ते उष्णतेचे व विजेचे दुर्वाहक असतात. करेक्ट. ऐका आता जरा तुम्हाला मी पिक्चरच्या स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये सांगते. हिरो आपला खूप चांगला आहे, स्मार्ट, हँडसम, डॅशिंग. पण जनरली पिक्चर मधले विलन कसे असतात? असे कसे तरी दिसणारे, कुठेतरी असणारे, गोळ्या बंदुका घेऊन त्यांच्या लोक पण तसेच असतात. थोडे सॅड असतात, आपले एकटे एकटे बसलेले असतात. ते कोणाला काही देत नाहीत, ते लोकांचं घेत राहतात. नॉन मेटल्स काय करतात? नॉन मेटल म्हणजे अधातू काय करतात? इलेक्ट्रॉन घेत राहतात. देतात का कधी? देत नाहीत, फक्त घेतात. फक्त घेण्याचं काम असतं. इलेक्ट्रॉन्स घेणं म्हणजे कोण करतं? अधातू. देण्याचं काम कोण करतो? धातू. ज्याच्याकडे आहे जो देतो आणि जो खुश असतो तो धातू म्हणजे हिरो. देऊन पण ते खुश असतात आणि हे घेऊन पण दुःखीच असतात. बघा ना, काही लोक सॅड असतात, किती पण असेल तरी पण त्यांना काही आनंदच मिळत नाही कुठल्या गोष्टीत. तसे ते विलन असतात. ते पूर्ण काय बरं म्हणतात, अंडरवर्ल्डचे अंडरवर्ल्ड काय शब्द आहे तो, असे ते गुंड असतात. सगळीकडे त्यांची पॉवर असते, तरी पण ते खुश नसतात. दुसरं कोणी आलं की लगेच त्याच्याशी मारामारी करायला जातात. असे ते असतात कोण? नॉन मेटल्स. बाकी सगळं तुम्ही सांगितलं. त्यांना सध्याची चकाकी नसते. कसे असतात ते? आवडलेले कसेचे कसे, गुंड सारखे कसे तरी दिसणारे. त्याच्यानंतर ते काय करतात? ते उष्णतेचे सुवाहक आणि विद्युतचे सुवाहक नसतात. त्यांना काही फरक पडत नाही. त्यांच्या टीम मधला एक माणूस मेला तरी पण त्यांना काही फरक पडत नाही. दुसरा येतो त्याचं काम करतो. माझ्या माणसाला मारलं म्हणून मी त्याला जाऊन मारेन वगैरे, असे खूप कमी गुंड असतात, म्हणजे नॉन मेटल्स असतात.
त्यांचं काम आहे स्वतःचं पोट भरलं, आपलं आपलं शांत राहायचं आणि लोकांकडनं घेत राहायचं. आणखी ते मोस्टली, आता आणखी एक महत्वाचा गुणधर्म लक्षात घेऊया आपण. मेटल्स हे मोस्टली सगळे सॉलिड आहेत, स्थायू आहेत. फक्त पारा म्हणजे आपला मर्क्युरी नाही, मर्क्युरी थर्मोमीटर मध्ये असतो ना, थर्मोमीटर सिल्वरिश, तो लिक्विड धातू आहे. तसेच आपण जर अधातू बघितले तर अधातू हे सगळेच्या सगळे एक तर सॉलिड आहेत किंवा गॅस आहेत. फक्त ब्रोमीन हा एक असा अधातू आहे जो लिक्विड आहे. प्रत्येकामध्ये काही ना काही एक्सेप्शन आहेत. आता आपण बघितलं धातू किती स्मार्ट, हँडसम, रॉयल, रिअल असतात. ऐका, तसा एक अधातू आहे जो कन्फ्युज करतो. बघा ना, असं असतात ना, विलनच्या ग्रुप मधले कोणतरी हिरो मध्ये जातं आणि त्यांच्याकडे करेक्ट. डायमंड हा नॉन मेटल आहे, हा अधातू आहे, पण त्याचे सगळे गुण कोणासारखे, हिरो सारखे आहेत की नाही. महाग आहे, स्मार्ट आहे, दिसायला एकदम असा चमकदार आहे, कठीण आहे, त्याची इंटरनल स्ट्रेंथ पण खूप जास्त आहे. जगातला सगळ्यात कठीण पदार्थ हिरा, पण तो कोण आहे, अधातू. बरोबर. असे हे धातू आणि अधातूचं आपण आता जनरल डिस्क्रिप्शन बघितलं, आपला धडाच तो आहे. जरा आता धड्याकडे जाऊया आणि आता पुढची मज्जा बघूया. धड्यामध्ये काय ते पण बघू ना आपण जरासं. टीचर बोला. टीचर, धातू हे स्थायू, द्रव व वायू या तिन्ही रूपात आढळतात टीचर. हो, पण मोस्टली सगळे अधातू हे सॉलिड किंवा गॅस आहेत आणि ब्रोमीन हा लिक्विड. ठीक आहे. आता धातू आणि अधातू बघा. धातू आणि त्याचे गुणधर्म आपण आत्ताच बघितलं. धातू गुणधर्म, अवस्था कोणती असते, मोस्टली सगळे हे स्थायू आहेत, अपवाद गॅलियम आणि पारा. नंतर दुसरा काय आहे बरं त्याची प्रॉपर्टी, म्हणजे असं गुणधर्म दुसरा काय आहे, तेज म्हणजे लस्चर, कठीणपणा, हे आपण आताच बोललोय की नाही, सांगा बरं मला. हे सगळं झालं आपलं. नंतर आपण बोललो तन्यता, डक्टिलिटी, की त्याला ताणू शकतो. वर्धनीयता, मेलिएबिलिटी, त्याला असं आपटून आपटून आपटून, आपली स्टीलची पट्टी बघा ना, साधा एक असा रॉड होता, त्याला आपण आपटून 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 चपट करून टाकलं आणि त्याची एक पट्टी बनवली, म्हणजे काय केलं त्याला आपण, मॅलिएबल, वर्धनीयता, पातळ पत्रा तयार होतो. उष्णतेचे गुड कंडक्टर्स आणि विद्युत वहन हे पण त्याच्यामध्ये आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, लोकांवर अन्याय झालं तर ते पेटून उठतात. घनता, त्याची घनता जास्त असते, बरोबर. त्याच्यानंतर आणि ह्याला पण अपवाद आहेत. अपवाद आहेत सोडियम, पोटॅशियम, लिथियम, हे हलके हलके आहेत, पहिले पहिले धातू असल्यामुळे थोडे थोडे हलके आहेत. बाकी सगळ्यांची पाण्यापेक्षा घनता जास्त असते. मच्छर मच्छर. द्रवणांक आणि उत्कलनांक, जनरली सगळ्या सॉलिड्सचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट हा हाय असतो, नाही मिळणार 5 मिनिटांनी. नादमयता म्हणजे काय, सोनोरिटी म्हणजेच काय, तुम्हाला जसं मी म्हणलं की धातूंचा शाळेची घंटा, बरोबर, सगळ्या शाळांमध्ये असते, आता मंदिरामध्ये आपण बघितलंय टन जी वाजते ती. अधातू, आता कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे सगळे अधातू आहेत. ते कसे असतात, ठिसूळ असतात, त्यांना चकाकी नसते. आता आपण जे वरती बघितले त्या सगळ्याचे उलटे गुणधर्म ह्याच्यामध्ये लिहायचे, बरोबर. ह्याच्यामध्ये थोडं लक्ष ठेवायला पाहिजे बरं का. स्थायू कोण, द्रव कोण, वायू कोण, आत्ताच सांगितलं होतं ना, द्रवरूप ब्रोमीन, स्थायू हे, वायू हे, बरोबर ना. आणि खाली चकाकी, एक्सेप्ट हिरा. आयोडीनचे स्फटिक पण लश्चरच असतात, पण हिरा हा खूपच जास्त शायनिंग वाला असतो, ठिसूळ असतात, ते की तुटतात, जसा कार्बन आहे म्हणजे कोळसा. पण अपवाद पुन्हा हिरा, कारण तो खूपच जगातला सगळ्यात कठीण नैसर्गिक पदार्थ एक आहे. तन्यता, वर्धनीयता त्याच्यामध्ये बिलकुलच नसते. उष्णता आणि विद्युतचे दुर्वाहक असतात. घनता कमी असते. द्रवणांक आणि उत्कलनांक पण कमी असतात. पण पुन्हा कार्बन, बोरॉन हे स्थायू अधातू असून उच्च तापमानाला वितळतात. हे स्थायू अधातू आहेत कोण, कार्बन आणि बोरॉन, म्हणून ते काय स्थायू आहेत, तर त्यांना जास्त वेळ लागतो तापायला आणि वितळायला. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचा मुद्दा काय आहे बघा. आता आपल्याला एक मिनिट, वरती या बाजूला जे दिलेलं आहे ते आहे धातूंचे, अच्छा, धातू सदृश्य ही एक तिसरी कॅटेगरी मग अशी राहून गेली सांगायची. आपल्या पिक्चर मध्ये ना हिरो आणि विलन हे 2 भाग असतातच, पण असेही काही मधले मधले कॅरेक्टर असतात, ते ना हिरो असतात
न विलन असतात, ते आधेमध्ये असतात. ते कधी हिरो सारखं वागतात, ते कधी विलन सारखं वागतात, ते कधी इकडे कधी तिकडे या टीम मध्ये जाऊ शकतात. ते धातू सदृश असतात म्हणजे मेटलॉइड्स. आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी हे काय आहेत? काही मेटलॉइड आहेत. ह्याचा वापर मोस्टली ना ह्याच्यामध्ये होतो, मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये, कॉम्प्युटरमध्ये त्याचे चिप्स बनवण्याकरता धातू सदृश म्हणजे मेटलॉइड्सचा वापर केला जातो. धातूंचे रासायनिक गुणधर्म, आता इथून आपण जरा खरा अभ्यास सुरू करणार आहे. रासायनिक गुणधर्म कसे बघायचे? इलेक्ट्रॉन संरूपण बघायचं. मी तुम्हाला म्हटलं होतं आपल्या मेटलच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन देण्याची कॅपॅसिटी असते. बघा ना, त्याच्याकडे 8 आहेत आतल्या कक्षेमध्ये, हे एक्स्ट्रा आहेत, तो देऊन टाकतो, देतो आणि खुश, मस्त, हॅपी, बरोबर. म्हणून ते काय करतात? इलेक्ट्रॉन देतात आणि पॉझिटिव्हली चार्ज होतात. इलेक्ट्रॉन दिला, निगेटिव्ह चार्ज गेला की ते स्वतः काय होतील? पॉझिटिव्ह होतील. म्हणजेच काय? आयनांची निर्मिती होते आणि ते स्वतः काय होतात? धनप्रभारित. धनप्रभारी आयन म्हणजेच काय? कॅटायन. त्याला काय म्हणतात? कॅटायन. Na मधला हा इलेक्ट्रॉन गेला सोडियम मधला तर काय झालं? 2,8 दिसलं. म्हणजे एक इलेक्ट्रॉन गेला तर काय झालं? Na+ आणि हा एक इलेक्ट्रॉन. असंच मॅग्नेशियम, त्याच्यामध्ये आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. हे 2 इलेक्ट्रॉन त्याने देऊन टाकले, त्याच्यावर +2 चार्ज झाला. +2, 2 इलेक्ट्रॉन गेले म्हणून +2 झालं ना. आणि हे आहे 2 इलेक्ट्रॉन. असं ॲल्युमिनियम 3 आहेत, 3 देऊन टाकले तर काय होतो? +3 चार्ज. म्हणजेच मेटल किती दिलदार आहेत बघा ना, स्वतःकडचा आउटरमोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉन देऊन टाकला तरी खुश आहेत, हॅपी. ऑक्सिजन बरोबर त्यांची अभिक्रिया कशी होते? धातू आणि ऑक्सिजन धातूचे ऑक्साईड बनवतात. जसं सोडियम आणि ऑक्सिजन सोडियम ऑक्साईड बनवतील, मॅग्नेशियम ऑक्साईड बनवतील, ॲल्युमिनियम ऑक्साईड बनवतील. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. ऍसिड बरोबर काय करतात? क्षार बनवतात आणि पाणी. हे धातूचे ऑक्साईड जेव्हा तुम्ही ऍसिड मध्ये टाकता तेव्हा त्याचं क्षार बनवतात आणि पाणी बनवतात. पाणी बनतं म्हणजे बाजूला आपण. ह्या अभिक्रिया फक्त समजून घ्या. ह्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला लगेच असतील असं नाहीये, ह्या नंतर येतील तुम्हाला पुढच्या वर्षांमध्ये. आम्लांबरोबर त्यांची अभिक्रिया कशी होते बघा. आम्ल म्हणजे ऍसिड, विरल आम्ल असेल तर त्याचं क्षार बनतं आणि हायड्रोजन वायू त्याच्याबरोबर निर्माण होतो. आणि ह्याची तुम्हाला दिलेलं पण आहे, करायला सांगितलंय. विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड घ्या, जस्ताची पूड टाका आणि नळीच्या तोंडाशी जळती काढी न्या. म्हणजे काय होईल? त्यातून आतून तुम्हाला असा फटाका फुटल्यासारखा आवाज येईल. कशाचा असतो तो? हायड्रोजन गॅस जो रिलीज झालाय तो त्याच्यामध्ये जळतो. जो वायू स्वतः जळतो तो आवाज करतो, बरोबर ना. पाण्याबरोबरची अभिक्रिया काय दिलेली आहे बघा. काही धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायूची निर्मिती होते. काही धातूंची पाण्याबरोबर कक्ष तापमानाला, काहींची गरम पाण्यासोबत तर काहींची पाण्याच्या वाफेसोबत अभिक्रिया होते आणि अभिक्रियेचा दर हा वेगवेगळा असतो. पाण्याबरोबर धातूंची अभिक्रिया होते. सोडियम पाण्यात टाकल्याबरोबर फुटतो. बाकीचेही काही बरेचसे धातू हे पाण्याबरोबर रिॲक्ट करतात आणि त्याचं ऑक्साईड तयार करतात. ठीक आहे. आणि अधातूंचे रासायनिक गुणधर्म हा नवीन मुद्दा इकडे येतो. अधातूंचे रासायनिक गुणधर्म कसे असतात? आता त्यांची पण आपण संयोजन बघूया. बघा, क्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन. क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. तो 7च्या 7 देणार नाही, पण 1 इलेक्ट्रॉन घेईल, मग त्याचे 8 होतील. म्हणजे याची व्हॅलेन्सी झाली 1. याच्यामध्ये सुद्धा 6 आहेत, 8 व्हायला पाहिजे म्हणून 2 घेईल. 5 मध्ये 5 आहेत, 3 घेतले की 8 होतील. म्हणजेच त्यांना घ्यायची गरज आहे. जसं आपण म्हणालो होतो की नॉन मेटल काय करतात? घेतात, बरोबर. मग ते घेतले की ते निगेटिव्ह होतात. निगेटिव्ह म्हणजे ऋण प्रभारी, म्हणजेच एनायन हे तयार होतात. आता आपल्याला काय बघायचंय? धातू आणि अधातूंचे उपयोग. हे खाली आहे. अच्छा, त्याच्यावरती जे आहे ना, मला ना ह्या पानांमधलं ना काही समजत नाही बरं का. कुठे कधी आडवं लिहिलेलं आहे, काय लिहिलंय, माझं कन्फ्युजन होतं. आता त्याच्यात दिलंय तेच दिलंय बघा. क्लोरीन काय करतो? 1 इलेक्ट्रॉन घेतो आणि काय होतो? क्लोरीन मायनस. का बरं? या 7 इलेक्ट्रॉन मध्ये हा एक वाढला, मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं? 288. आणि हा क्लोराईड आयन कोणता आहे? हा एनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज. ऑक्सिजन बरोबर 2 इलेक्ट्रॉन आले तर काय होईल? O-2 म्हणजे O-.
नायट्रोजन मध्ये 3 इलेक्ट्रॉन आले म्हणजे काय झालं, नायट्रोजन मायनस 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 3 इलेक्ट्रॉन म्हणजे 3 वेळा निगेटिव्ह चार्ज. बरोबर, ह्याला आपण म्हणतो एनायन. ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया काय होते, अधातू ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतात आणि काय बनवतात, अधातूचे ऑक्साईड. ठीक आहे, कार्बन आणि ऑक्सिजन काय बनला, कार्बन डायऑक्साईड, ऑक्साईड. बरोबर ना. तसंच खाली कार्बन डायऑक्साईड आणि NaOH यांची अभिक्रिया काय बनली, Na2CO3. हे पण एक ऑक्साईडच आहे. CO2H2O कार्बोनिक आम्ल, पाण्याबरोबरची अभिक्रिया. बघा, हे जे आहेत हे सगळे कोण आहेत, अधातू, त्याचे ऑक्साईड. ते पाण्यात टाकले की काय होतात, त्यांचे आम्ल बनतात. कार्बोनिक ऍसिड, सल्फ्युरस आम्ल, सल्फ्युरिक आम्ल ह्याचं प्रमाण बदलतं. H2SO3, H2SO4 असे वेगवेगळे त्याच्यातले संयुग बनतात. तुमच्या माहिती करताय हे, फक्त लक्षात ठेवा आता काय काय बनतं. अधातूंची विरल आम्लाबरोबरची अभिक्रिया होत नाही. अधातू हे विरल आम्ल म्हणजे डायल्यूट ऍसिड बरोबर अभिक्रिया करत नाहीत. ठीक आहे, ते फक्त स्ट्रॉंग ऍसिड बरोबर रिॲक्ट करतात. आता आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण धातू धातू कुठे कुठे वापरतो. राजधातू हे तुम्ही सांगणार आहात मला, कुठे कुठे वापरतो आपण. घरातली भांडी असतात, हॉस्पिटल असतं, अजून कुठे वापरतो सांगा. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण धातू अधातू कुठे कुठे वापरतो. स्वयंपाकघरात. कशामध्ये, अदिती सांगा. टीचर, आपण जेव्हा सकाळी बऱ्याच ठिकाणी गिझर असतं किंवा व्हीटर वगैरे, तर त्याच्यामध्ये सुद्धा वापरले जाते. त्यानंतर जे आपले डोअर असतं त्याला पण मॅग्नेट असतं, फ्रीज मध्ये पण मॅग्नेट असतं. आणि आता आपण मोबाईल चालवतोय, तर मोबाईल मध्ये पण कुठला तरी एक ॲल्युमिनियम फॉईल असते वाटतं तिच्यामध्ये. ओके, पण मॅग्नेट असतं म्हणजे मेटल असतं असं म्हणायचंय. बरं, जागृती. हँडरेस केलंयस ना, सांग ना. अदिती. टीचर, मी आता सांगितलं. ओके, मग हँड्स डाऊन कर, हात खाली घे. अनुष्का. टीचर, आपण धातूमध्ये सोने आणि चांदी जे आहे ते आपण रोजच्या जीवनात आभूषण म्हणून वापरतो. आणि जे बाकीचे काही धातू आहेत जसे की लोखंड, तांबे, पितळ असे धातू आपण टीचर स्वयंपाकघरात वापरतो. बरं, आपल्या औषधांमध्ये सुद्धा अधातू असतात. बरेचसे जे मोठे मोठे त्याचे फॉर्म्युले आहेत ना, त्याच्यामध्ये खूपदा नॉन मेटल असतात. बोला ऋतुजा, मग लावण्या. मॅम, चांदीचा उपयोग ना औषधात करतात. बरोबर, लावण्या. मॅम, सगळ्यांनी सगळं सांगितलं, माझ्याकडे काहीच नाही आता. काय आपण एवढ्या वस्तू वापरतो. आपण जे घरातली भांडी वापरतो, जसं मी म्हटलं, घरातले आपले जे स्टीलची भांडी असतात, तांब्या पितळेची भांडी असतात, त्या सगळ्यामध्ये धातूच तर आहेत. हॉस्पिटलमध्ये जेव्हा देव मंदिर त्याच्यामध्ये पण जे देव असतात ते पण पितळाचे बनवलेले असतात. करेक्ट, देवघरातले देव. बरोबर, चांदीचे पण असतात, पितळाचे पण असतात. बरोबर. रुद्र, सांगा सांगा. आपला जो पलंग असतो तो पण लोखंडाचा असतो. करेक्ट, पलंग असतो. आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये जे आपण टाकतो ते काय सळया ते पण असतात. बरोबर, त्यात अल्युमिनियमचे छत पण असतात. अदिती, बोला. टीचर, आपण जेव्हा सकाळी देवघरामध्ये पूजा करायला जे थाळी ते वगैरे वापरतो ते पण कॉपरचे असतात. करेक्ट. जागृती, तू एवढ्या वेळ झाले हात वर गेलाय, तुला बोलायचंय का? अनुष्का, बोला. टीचर, आपण जे लोखंड आहे ते शेतासाठी जे विविध उपकरणं बनवतो त्याच्यासाठी पण उपयुक्त होतं टीचर. परफेक्ट, बरोबर. शेतामध्ये सुद्धा आपण खूप साऱ्या धातूच्या वस्तू वापरतो. तर अशा पद्धतीने आपण धातू अधातू या धड्याचा थोडा भाग बघितलेला आहे. टेबल. त्याला बघूया. टेबल, हा टेबल, खुर्ची, दरवाजे. खरंय. चूल पेटवण्यासाठी लाकूड. गेट. विमानामध्ये, जहाजामध्ये, बस, रेल्वे ह्या सगळ्यांमध्ये.
आपल्या मोटरसायकल, गाड्या, मोटरसायकल. सायकल. मॅम तुम्हाला प्लॅटिनम हा धातू माहित आहे का? हो माहितीये की. मॅम तर प्लॅटिनम म्हणजे कसा असतो तो, म्हणजे म्हणजे कोणत्या कलरचा असतो? असा जसा मी घातलाय सेम. प्लॅटिनम आणि चांदीमध्ये काही विशेष फरक नाही. मी जर म्हटलं माझ्याकडे प्लॅटिनमचं आहे तर तुला कळणार पण नाही प्लॅटिनम आहे का चांदी आहे, एवढं सेम असतं. ठीक आहे. ओके मॅम. चमकदार असतं, चांदीसारखंच दिसतं. ठीक आहे. चला भेटूया पुढच्या वेळेला. मॅम ते चांदीसारखं महाग असतं का चांदीतून कमी? टीचर एकदा मला काहीतरी दाखवलं. हॅलो टीचर, मॅम प्लॅटिनम धातू महाग असतो का चांदी? महाग प्लॅटिनमची असतो. स्पेलिंग सांगा ना. टीचर PLATINUM प्लॅटिनम. महाग टीचर असतो. ते जरा आमच्या अप्सरा पेन्सिलवर लिहिलेलं होतं. अच्छा प्लॅटिनम पेन्सिल. ओ ओके 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 बरोबर. अरे तुम्ही ऍड नाही बघितली? प्लॅटिनम इवारा, ती सासू तिच्या सुनेला प्लॅटिनमचे दागिने देते, किंवा ते लग्नाबिग्नामध्ये एकमेकांना असे रिंग घालतात, त्याचे हातातले ते सगळे चांदीसारखे दिसणारे प्लॅटिनमची ऍड. बघा प्लॅटिनम इवारा बिवारा अशी काही काही त्यांची ब्रँड्सची नाव आहेत. ठीक आहे. चलो भेटूया पुढच्या वेळेला. बाय टीचर, गुड नाईट. Good night.